औंढा तालुक्यातील अंजनवाडा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या प्रांगणात मोफत आरोग्य शिबिर घेतले। आरोग्य तपासणी शिबिरात सर्व आजार, पित्ताशयासंबंधी आजार, मुतखडा, मूळव्याध, कंबरदुखी, संधिवात, सांधेदुखी, हाडांचे आजार, लहान मुलांचे आजार, मणक्यांचे आजार, दमा, बीपी, खोकला, ताप, रक्त तपासणी, साखरेचे प्रमाण इत्यादी आजाराच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या। आवश्यकतेनुसार औषधीही मोफत वाटप करण्यात आली। तपासणी दरम्यान काही दुर्गंध आजारग्रस्त नागरिकांना माधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हिंगोली जाऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यांच्यावर पुढील उपचार देखील माधव मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये मोफत केले जाणार असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले। किरण घोंगडे, राज्य संपर्क प्रमुख, ग्राम संवाद सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य यांनी या शिबिराचे उद्घाटन केले। या शिबिरात अंजनवाडा महादेव, अंजनवाडा तांडा गावातील नागरिकांनी लाभ घेतला। आरोग्य शिबिरात डॉक्टर सचिन बगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नितिशा राठोड, डॉक्टर सचिन कोकाटे यांनी अंजनवाडा महादेव, अंजनवाडा तांडा गावातील 400 रुग्णांची तपासणी केली। आणि हे काम करत असताना आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे आपली अशी विनंती करतो की सर्व पेशंटची आपण तपासणी करत असताना त्यांच्या मुळापर्यंत जाऊन आपण तपासणी करावी आणि त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या औषधोपचाराची गरज आहे, ज्या मोठ्या एखाद्या सल्ल्याची जर गरज असेल तर आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगावं आणि निश्चितपणे आमच्या गावाचा एक आरोग्याचा मोठा प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावावा अशा प्रकारे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर अंजनवाडा ग्रामपंचायत व माधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून अंजनवाडा या गावात घेण्यात आले। माझी विनंती आहे की जे कोणी जुना आजार आहे, ज्याला कोणाला जुना आजार आहे, दमा आहे, किडनी स्टोन आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, आणखी बरेच जुने आजार असतील तर त्यांनी या योजनेचा या शिबिराचा लाभ घेऊन आपलं शरीर निरोगी करावं। यावेळी सरपंच यशोदाबाई घोंगडे, राज्य संपर्क प्रमुख, ग्राम संवाद सरपंच संघटना किरण घोंगडे, उपसरपंच उत्तम चव्हाण, डॉक्टर नितिशा राठोड, डॉक्टर सचिन कोकाटे, डॉक्टर अर्चिता, दयाल यादव, किशोर वाघमारे, पायल चव्हाण, अशोक भालेराव, मुरली गिली, रामराव काजगुंडे, जानबा घोंगडे, पोलीस पाटील विनायक काजगुंडे आदी यावेळी उपस्थित होते।